तो सर बताइए सुबह से शाम तक क्या होने वाला है? सब कुछ होने वाला है। हाँ मतलब क्या 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 होने वाला है प्रोग्राम के? ये होगा मतलब। ये 5 किलो का चिकन। हाँ। और बिरयानी कितनी किलो की है? बिरयानी 10 किलो की। तो चलिए अब बॉबी दा से एजेंडा एजेंडा क्या है? हेलो गाइस, वेलकम बैक टू अवर चैनल। यहाँ हमारे ऊपर है हमारा आंबा और उधर है घर। पीछे आप देख सकते हैं इधर रानबीन है, मोकड़ा पड़ा है हमारा। उधर ऊस लगाया है और इधर मक्का बक्का होके है और सामने नाने वक्का वक्का है। उधर वीर भी है, देख सकते हैं आप गाइस। मतलब बहुत अच्छा मौसम हो रहा है, इधर हाईवे का काम चल रहा है, पीछे देख सकते हैं। अभी आ रहा है क्लियर वीडियो? क्लियर है एकदम। तो मैं अपने व्यूवर्स को बताना चाहूँगा, कल आपने सुना होगा, मैंने आपको कहा था कि एक प्रोग्राम है, तो उसी की तैयारी चल रही है अभी। और हाँ, तो अभी ये टेस्टिंग पाउडर डाल रहे हैं इसके अंदर। धनिया पाउडर भी डाला है अभी थोड़ी देर पहले। तो टेस्टिंग पाउडर कितना डालेंगे आप? टेस्टिंग पाउडर मतलब क्या होता है, वो किस लिए होता है? और थोड़ा फ्लेवर टेस्ट आती है इससे। फ्लेवर के लिए होता है, टेस्ट का फ्लेवर आता है। टेस्ट का फ्लेवर आता है। ओके, मतलब वो थोड़ा ढाबा टाइप, होटल टाइप। ढाबा टाइप, होटल टाइप। अच्छा, तो ढाबे पे डालते हैं 3 ग्राम। 3 ग्राम डालना है बस। ओके, ज़्यादा डालोगे तो ये मीठा हो जाएगा। अच्छा, तो मीठा होता है वो टेस्ट में। ओके, तो गाइस बने रहे हमारे ब्लॉग में और देखते रहिए हमारे चैनल को। गाइस अभी ये मटन है जिसको हम धोने जा रहे हैं। तो चिकन अभी मैरिनेट करके हमने डाल दिया है फ्रीज के अंदर। आपने देखा कि कैसे मसाले वगैरह हमने ऐड किए, कुमार दादा ने सब अच्छे से कर दिया है। और अभी मटन को धो के हम सीधा उसको उबालने के लिए डालने वाले हैं। तो बने रहे हमारे साथ। पातीला कुठे धुवायला? कुछ नहीं, अभी मटन को मैरिनेट करके लाया है हमने। मटन अभी इधर डालने वाले हैं हम बनाने के लिए। तो इधर हम सब अभी चूल्ही बनाने वाले। काय? तो ये गैस पे जो बनाते हैं हम वो अच्छा नहीं लगता, तो टेस्ट के लिए हम चूल्ही पे बनाने वाले। चूल्हे पे मन लेगी इनको पता है, इनको ले लो। का इंटरव्यू लेते हैं। तो आइए तन्मय, आज क्या प्रोग्राम का बताइए। आज चिकन बनने वाला है। बढ़िया लग रहा है। तो आज के प्रोग्राम के क्या बोलते हैं, पूरा क्या क्या होने वाला है आज बताइए। सुबह से शाम तक क्या क्या होने वाला है? तो सर बताइए सुबह से शाम तक क्या होने वाला है? सब कुछ होने वाला है। हाँ मतलब क्या बिरयानी क्या क्या होने वाला है प्रोग्राम के? ये होगा मतलब। ये 5 किलो का चिकन। हाँ। और बिरयानी कितनी किलो की है? बिरयानी 10 किलो की। तो चलिए अब बॉबी दा से एजेंडा क्या है सर? आज का एजेंडा बताइए आप ऑडियंस को। आज का एजेंडा, पहली बात तो है कि मेरे आंगूर अभी तक बाकी है। हाँ, ये करने के लिए मैंने आंगूर नहीं की। अभी देख सकते हैं मेरा अवतार कैसे हुआ है। और अभी चल रहा है। अभी क्या बताऊँ, अभी मैं क्या बताऊँ अभी इसको? इनको पूछो इनको। ये कौन है? तो ये आंघोळ नाही करने वाला, हे डायरेक्ट सकाळ पीछे. संध्याकाळचे 4 वाजता आंघोळ करणार आहे. आंघोळ केल्यानंतर तुम्ही ताट वगैरे आणणार बरं का? जाळं घालून जाणार, काय नाही. काय? करीन ना थोड्या वेळाने, करीन ना आंघोळ पुशी करीन ना. यहाँ चाची की और बॉबी दादा की बहस चल रही थी। अभी गेट पे चालू है या कांदा उगलने के लिए चल रहा है। ये आप देख सकते हैं कैसे रोटी खा रहा है। नाम क्या है इसका? मोंटी। मॉर्निंग। ब्रेकफास्ट चल रहा है इसका। आपका ब्रेकफास्ट का है सर? मैंने ब्रेकफास्ट कर लिया है। देखो किधर है ब्रेकफास्ट। ये क्या है पेट में? ये देखिए ब्रेकफास्ट। थोडं टाकायचं। ओके, असं हातात धरून टाकायचं। हा इकडं ओके, इथं बस इथे ती पाठी ठेव इथं.
वर हाडते. वर. वर. इकडे बघ. त्यांना पण व्हिडिओ मध्ये काय करायचं तुम्हाला हे आलू काय आलू फक्त ही फोडणीला द्यायला आणि हलवायला आहे का म्हणून त्यांचं जातंय सगळं क्रेडिट. बरं तेवढं करून दाखव. चल हा आम्ही करून सगळं दाखव. करायचं आणि क्रेडिट त्यांनी घेऊन जायचं. करून दाखव. तर झालं काय, आम्ही लहान असताना सगळ्यांचे बर्थडे वगैरे व्हायचे ना, तर असंच आमचे पण बर्थडे चालू होते. तर मी असंच म्हणलं, आई तुझा बर्थडे कधी असतो? तर आई म्हणली काय माहिती, माझ्या जायला माहिती. तर तिला म्हणलं तू शाळेला कुठे होती? तर आई म्हणली मामाकडे होती. बर्थडेचं काय काय माहिती. तर मग झालं काय की आईचा बर्थडे कोणालाच माहित नाही कधी असतो काय असतो. तर मग आईला म्हणलं तुझा बर्थडे करू आपण एका दिवशी, तुला काहीतरी माहिती असेल कधी जन्म झाला काय. तर आई म्हणली मी दिवाळीला जन्मलेली होती, एवढं जायला फक्त माहिती. आता तारीख काय ठरवायची वगैरे सगळं आम्हीच ठरवलं मग, आणि आजचा दिवस निवडला. तर आईने सांगितलेलं मला की लगेच नाही करायचा माझा बर्थडे, तू जेव्हा कामाला लागशील तेव्हा कर. तर आता मी कामाला पण लागलो, तर त्यामुळे मग हे बर्थडेचं सगळं नियोजन केलं होतं. तर कोणाला काय मनोगत वगैरे व्यक्त करायचं तर पुढे येऊन करा. सकाळी आज फोन आला, मी झोपेतच होते आणि हे खाली असतील आणि फोन गावाकडचा आले की का कोण जाणे, पण लगेच असं थोडस सकाळी सकाळी फोन आले की भीती वाटते. म्हणजे मी झोपेत असतानाच काय आबा, आणि आबाने सांगितलं की आज आईचा वाढदिवस. म्हणजे सुखद धक्काच होता तो, की माझं लग्न झाल्यापासून 85 पासून शांताबाईचा वाढदिवस, आणि तो कुणीतरी आणि तो साजरा होतोय हीच गोष्ट मनाला खूप भावणारी अशी होती. आणि म्हणून बॉबी, सनी ही जी नातवंड आहेत, म्हणतात दुधापेक्षा दुधावरच्या सायला जास्त जपावं, आणि ही साय किती कामाची आहे. तर या सायसाठी आपण जोरात टाळ्या वाजूया. जर तुम्हाला पौष्टिक असं तूप हवं असेल तर ती साय न नाचता छान टिकवायची असते, मुरवायची असते, आणि ते मुरवण्याचं काम शांताबाईंनी केलेलं आहे. आणि म्हणून बाईनं हे जे केलेलं काम आहे त्याचं फलित म्हणजे या मुलांनी साजरा केलेला वाढदिवस. आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो
आमची मोठी भगिनी शांताबाई यांचा वाढदिवस. वाढदिवसापेक्षा कौतुक खूप वेगळंच आहे की बाईचा एक नातू ग्रॅज्युएट होतो, नोकरीला लागतो आणि आजीला विचारतो तुझा वाढदिवस कधी. खरंच तर इथं माझी आई पण बसली, तिला पण सांगता येत नाही, तू बाईला कधी सांगता येत. मला कोणी विचारलं, मला पण नाही सांगता येत ना बॉबी. आणि तुझे कल्पकता आहे की तू असं विचारलं आणि त्याचं विचारलं नाही तर तू ते कृतीत आणलं आणि कृतीत आणल्यामुळे आज सगळे इथं आलो. सकाळी मला समजलं ना, मी मनात ठरवलं तर जायचं आपल्याला, पण सगळ्या कामातून वेळ काढत काढत मी इथपर्यंत आलो. पण मी सगळी कामं करून जायचं. बाईचा वाढदिवस म्हणजे आपण जाणार 100%, अडचण काय येणार नाही. सगळी कामं केली आणि मग मी आलो आणि मला वाटतं वेळेत पण पोहोचलो. तर हे कशामुळे घडतं पहा, मुलं जर शिकले, नोकरी लागले आणि नोकरी लागले शिकले तर त्यांची वैचारिक भूमिका आहे ना ती पातळी जरा बदलते. आणि वैचारिक पातळी बदलली की मग त्यांना आई वडील भाऊ या सगळ्याबद्दल प्रेम पण वाटतं. नातवंडाला त्यातले त्यात विशेष वाटतं आणि म्हणून मग त्यांना असं वाटतं हे सगळं करावं. मला वाटतं तू आमच्या या सगळ्या पिढीतला एक नंबरचा मुलगा निघाला नाही का. मलाही म्हणून आहेत, बाकीजण आहेत, बाकीच्यांची पण आहेत, पण ही कल्पकता कोणाकडे नव्हत्या. आम्ही 5 भाऊ आणि 4 बहिणी, हे सगळे मिळून 9 लोक आहेत. आमचा मला वाटतं पहिला वाढदिवस आमच्या मोठ्या बहिणीचाच झाला. मी एवढ्या मोठ्या प्रमाणावर का ना माझा झाला ना चार्जेस झाला किंवा कोणाचा झाला. पण ह्याचा एक आनंद आहे की आपल्या मोठ्या बहिणीचा आपल्या समक्ष एक कार्यक्रम होतोय वाढदिवसाचा आणि तो तिचा नातवंड करतोय आणि त्या कार्यक्रमाला आई उपस्थित आहे नाही का. मी हा सगळा जो गोतावळा तो गोळा केला ना, म्हणून तुला मनापासून शुभेच्छा, मनापासून धन्यवाद. म्हणजे निश्चित. आणि आमच्या मामीचं नातं गेल्या 32 वर्षामध्ये जोडलं. मला वाटतं आज प्रसंग आम्ही समोर उभा राहायचा 32 वर्षामध्ये. काय त्यांनी त्या दुसऱ्या भिंतीला असणार, मी दुसऱ्या खोलीत असणार, म्हणजे फोनवर सुद्धा त्या कधी बोलणं होत नाही असं 32 वर्षामध्ये. अशा प्रकारे त्यांनी जो आज आम्ही मी पाहिलेला 32 वर्षाचा जो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये त्यांनी आपल्या नातवंडांना, आपल्या मुलांना उच्च प्रतीचं शिक्षण दिलं. आदर्श त्यांनी त्यांच्या मुलांवरती संस्कार केले आणि आज त्या संस्कारामधून त्यांची नातवंड चांगल्या प्रकारे उच्च शिक्षण घेत आहेत. मला सांगायला अभिमान वाटतं की त्यांनी दिलेल्या संस्कारामुळं, त्यांच्या मुलीनं केलेल्या संस्कारामुळं आज माझी दोन्ही मुलं परदेशामध्ये आज शिक्षण घेत आहेत, सेटल झाले आहेत. मी त्यांना भविष्यामध्ये असंच उदंड आयुष्य देवो आणि त्यांना निरोगी आयुष्य लाभो एवढंच मी सांगतो आणि थांबतो. सर्वांना सर्वप्रथम जय भीम. माझी आई शांताबाईचा आज वाढदिवस बॉबी साजरा करतोय. म्हणजे आम्हाला सुचलं नाही, ते बॉबीला सुचलं. त्याच्यामुळं त्याचे म्हणजे आभार मानायचे का काय करते समजत नाही, सुचत नाही. तर आईला उदंड आयुष्य लाभो एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तर सर्वांनी तर शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी पण तर सर्वांनी तर शुभेच्छा दिलेल्याच आहेत. मी पण अजून एकदा आज आईला शुभेच्छा देतो हॅपी बर्थडे म्हणून. आणि तुम्हा सर्वांचे आल्याबद्दल आभार. आणि सर्वांनी आता जेवणासाठी बसून घ्या.